राजाभाऊ आपल्यामधून जाऊन 1 वर्ष झालं. आजही आपल्याला असं वाटत नाही किंवा एकही दिवस मार्कडवाडी असेल किंवा पंचक्रोशी असेल, एक उमद नेतृत्व सर्वांसाठी आपल्या हातामधलं आपल्या प्रपंचाचं काम बाजूला ठेवून कोणाचं काही असलं गावानं काम राजाभाऊला सांगावं आणि राजाभाऊनं स्वतःच्या हातातलं काम टाकून धावत पळत जाऊन ते काम करावं, असा हा निकळ मनाचा सर्वांसाठी असणारा उमदा कार्यकर्ता, माझ्यासाठी जीव तोडून काम करणारा मला त्याचा अभिमान आहे. परंतु अर्ध्यावरती परमेश्वरानं असा डाव मोडला. सगळ्या गावाबरोबरच या पंचक्रोशीमध्ये सर्वांना हळहळ झाली आणि आज 1 वर्ष पूर्ण झालं. खरोखर अशी माणसं परमेश्वर जन्माला घालतो, पण अर्ध्यातूनच का घेऊन जातो हा प्रश्न मलाही कधी सुटला नाही, संत म्हणतानाही कधी सुटला नाही आणि महाराज लोकांनाही कधी समजला नाही. पण जी समाजामध्ये चांगली माणसं असतात त्यांनाच देव का लवकर घेऊन जातो हा मनाला सतावणारा प्रश्न आजही कायम आहे. या राजाभाऊच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं म्हणजे हीच त्यांच्या कार्याची, हीच त्यांच्या माणूसपणाची, माणुसकीची पावती आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.